कायदेशीररित्या शिवसेना कुणाची, अर्थात जनतेच्या न्यायालयामध्ये त्याचा फैसला झालेला आहे. त्याचं कारण असं आहे की 2022 नंतर 2024ची लोकसभा, 2024ची विधानसभा, त्यानंतरच्या झेडपी इलेक्शन, पंचायत समितीच्या इलेक्शन्स, नगरपालिकेच्या इलेक्शन्स, महानगरपालिकेच्या इलेक्शन्स, इतक्या सगळ्या इलेक्शन्समध्ये एकनाथ शिंदेंना जनतेनं खरं तर आपल्या सोबत असल्याचं किंवा त्यांच्या बाजूनं कौल दिलेला आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष जो आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा धनुष्यबाण आणि आपल्या मूळ शिवसेना या नावासाठी सुप्रीम कोर्टात झगडतो आहे. त्यांची केस गेली 3 वर्ष पेंडिंग आहे. या काळामध्ये डी.वाय. चंद्रचूड असतील किंवा महाराष्ट्राचे गवई असतील यांच्यासारखे मराठमोळे सरन्यायाधीश सुद्धा होऊन गेले, मात्र त्याचा निकाल काही लागला नाही. आणि त्यामुळं आज जेव्हा या सगळ्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती त्यावेळेला सूर्यकांत जे चीफ जस्टिस आहेत, सरन्यायाधीश आहेत, त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होती. त्यावेळेला देवदत्त कामत जे ठाकरे यांचे वकील आहेत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वकील आहेत त्यांनी एक विनंती केली की बाबा या प्रकरणाचा निकाल जो आहे तो निकाल तातडीनं लागावा. त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण पेंडिंग आहे. आता 3 वर्ष होत आली. शिवसेना कोणाची हे कसं ठरणार, कोण ठरवणार? बरं, तुम्ही मूळ पक्ष आणि चिन्ह हे ऑलरेडी दुसऱ्या एका व्यक्तीला दिल्यामुळं त्याचा फायदा, त्या मूळ पक्षाचा आणि चिन्हाचा फायदा त्यांना होतो आहे. अर्थात ही विनंती जी आहे ती कोर्टाला फार काही रुचली नाही. कोर्टानं खूप तीव्र शब्दामध्ये सूर्यकांत यांनी वकील देवदत्त कामत यांचा समाचार घेतला. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आम्हाला अशा पद्धतीनं सांगू नका की काय करायचं आहे. इथं कोर्टामध्ये आम्ही 4-4 वाजेपर्यंत दुपारी काम करतो. आम्ही काही रिकाम टेकडे आहोत का? इतकंच नव्हे तर तुमचे नेते सार्वजनिक आयुष्यामध्ये काय बोलतायत ते बघा. कदाचित मला असं वाटतं की देवदत्त कामत यांच्यावरती कदाचित संजय राऊत किंवा बाकीचे नेते किंवा उद्धव ठाकरे हे लोक जे कोर्टाबद्दल वक्तव्य करतायत त्याचा राग निघाला असावा. आणि सूर्यकांत यांनी मग अशा पद्धतीनं म्हणजे एका पद्धतीनं इशारा दिला की तुमच्या नेत्यांना सांगा यापुढे असलेल्या पद्धतीची वक्तव्य खपवून घेतली जाणार नाही. आणि मग पुढील सुनावणी कधी होणार तर 30 जुलैला, थेट 2 महिन्यानंतर. म्हणजे प्रश्न असा आहे की ज्या गोष्टीचा निकाल लवकर लागावा त्याच्यामुळं कदाचित मला असं वाटतं की हे कळायला लोकांना पण सोपं होईल आणि 10व्या शेड्यूलचा पण निर्णय लगेच लागेल. हे संवैधानिक प्रकरण आहे तर त्याला मदत होईल. पण मला असं वाटतं की तशा पद्धतीची मनीषा जी आहे की ती कोर्टाची आत्ता तरी आहे का हा प्रश्न आहे. आणि म्हणून हा प्रश्न आहे की 3 वर्षापासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल पेंडिंग आहे आणि न्याय मागायला गेलेल्यांना इतक्या वाईट पद्धतीनं का झापलं गेलं हा प्रश्न आहे. प्रश्न कोर्टाबद्दल बोलण्याचा नाही आहे, प्रश्न ह्या सगळ्या प्रोसेसचा आहे, 10 शेड्यूलचा आहे. त्याच्यामुळे काय फरक पडणार आहे सामाजिक राजकीय जीवनामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि देशाच्या राजकारणामध्ये हा आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक संदीप प्रधान सर आहेत, थोड्याच वेळात मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे असतील आणि सांगलीहून हनुमंत मोहिते पश्चिम महाराष्ट्रातून आपल्यासोबत असणार आहेत. पण सुरुवातीला संदीप सर हे काय आहे, म्हणजे ज्या तुम्ही न्याय मागायला गेला तुम्हाला 3 वर्षापासून न्याय तर नाही मिळाला पण तुम्हाला सल्ले मिळाले, तुम्हाला 2 महिन्यानंतरची तारीख मिळाली आणि एका पद्धतीनं तुम्हाला एक इशारा मिळाला की परत जर आमच्याबद्दल बोलाल तर तुम्हाला म्हणजे काय त्याचा परिणामांना सामोरं जावं लागेल. स्वाभाविक आहे, कारण असं आहे की न्यायालयाबद्दल साधारणपणे कोणीही अशा पद्धतीने काही टिप्पणी ज्याच्यातून न्यायालयाचा अवमान होईल असं करू नये. हा म्हणजे काय म्हणूया हा कोर्टाचा अधिकार आहे आणि तो म्हणजे कोर्टाला आपण बहाल केलेला आहे. म्हणजे न्यायालयाच्या निकालावरती तुम्हाला हे करता येऊ शकतं, बोलता येऊ शकतं, पण एकूण न्यायदानाच्या प्रक्रियेबद्दल किंवा जे कोणी न्यायदानाची प्रक्रिया करणार आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला वैयक्तिक स्वरूपाची अशी कुठलीही टीका करता येत नाही. हा संकेत आहे आणि त्याचं पालन मला असं वाटतं सगळ्यांनीच केलं पाहिजे, मग ते कुठल्याही पक्षाचे असो. आणि तशा पद्धतीने आपल्याकडे केलंही जातं. म्हणजे जर समजा आता कुणाच्या बद्दल जर थोडीफार काही भीती या व्यवस्थेमध्ये जर शिल्लक असेल तर ती मला असं वाटतं न्यायालयांबद्दलच शिल्लक आहे. बाकी तर आपल्याला माहिती की वेगवेगळ्या जे काही लोकशाहीचे आधारस्तंभ वगैरे आपण जे म्हणतो तर त्यांच्या बद्दल काही फार नाही, अगदी उघडपणे बोललं जातं किंवा अगदी आता जे सभागृहातल्या सदस्यांना सुद्धा जे काही अधिकार आहेत तर त्याच्या बाबतीतही खूप लवचिकता आलेली आहे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमुळे. म्हणजे त्या सोशल मीडियावरती लोक खासदार असतील, आमदार असतील यांच्या एकूण वर्तनाबद्दल उघडपणे बोलतात. म्हणजे 20 वर्षापूर्वी जर समजा एखाद्याने अशा पद्धतीने वक्तव्य केलं असतं समजा लोकप्रतिनिधींबाबत तर कदाचित अधिवेशनामध्ये त्या व्यक्तीविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव सुद्धा आला असता. तसंच इथे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट याची एक भीती असते न्यायालयाच्या बाबतीमध्ये, त्यामुळे ती न्यायालयाची भूमिका योग्य आहे. पण दुसरीकडे जर आपण विचार केला
तर ती गोष्ट निश्चितच आहे की जी तुझ्याही मनात तुलाही जाणवते किंवा इतरही लोकांना जाणवते की इतका विलंब का लागलाय. आणि मुळामध्ये जसं आपण मगाशी तू सुरुवातीला म्हणाला की कुठलाही पक्ष, राजकीय पक्ष, त्याचा फैसला म्हणजे तो पक्ष सक्षम आहे की नाही, त्याच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहे की नाही, याचा फैसला कुठे होतो, तर जनतेच्याच न्यायालयात होतो. त्याच्यासाठी खरं तर हे म्हणजे न्यायालय जी आहेत आपली, इथं हा सगळा विषय जाण्याची काही गरज नव्हती. पण ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षामधली फूट हीच राजकीय पक्षातली फूट अशा पद्धतीचा आदेश दिला आणि 10 शेड्यूलच्या संदर्भामध्ये जे काही तांत्रिक कायदेशीर मुद्दे आहेत, त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते आपल्याला माहितीये गेलेलं आहे. आणि तू मगाशी म्हणाला तसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण असं बघितलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की उद्धव ठाकरेंच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांची घसरगुंडी झाली. आता मुंबई महापालिका हा जर समजा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, पण तिथं आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरे हे सरस ठरले मुंबईत. त्या पद्धतीचं यश काही शिंदेंना मुंबईमध्ये मिळवता आलं नाही. त्यामुळे जनतेने सुद्धा एक मिश्र कौल दिलेला आहे. म्हणजे ते काही प्रमाणामध्ये ते लोकसभेच्या वेळी ते उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिले, विधानसभेला एकनाथ शिंदेंना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. मुंबईमध्ये मात्र मुंबईतल्या मतदारांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचा परिणाम म्हणून उद्धव ठाकरे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडींचा विचार केला तर आता हे जे काही प्रकरण आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा फक्त एक ती औपचारिकता आहे. ऑलरेडी सगळी परिस्थिती जी आहे राजकीय ती पुढे गेलेली आहे. बरं, दुसरं असं आहे की आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर ज्या ज्या पक्षांची चिन्ह ही गोठवली गेली किंवा त्यांच्या बाबतीत काही जेव्हा प्रश्न निर्माण झाले आणि जेव्हा नवीन चिन्ह त्या पक्षांनी घेतलं तेव्हा कुठल्याही पक्षाला पुन्हा आपलं मूळ जुनं चिन्ह घ्यायची लागली नाही. त्यांनी जे त्यांचं नवीन चिन्ह होतं तेच एस्टॅब्लिश केलं. म्हणजे अगदी काँग्रेसच्या हाताचा पंजा असेल, गाय वासरू जाऊन हाताचा पंजा, हे सुद्धा लोकांनी नंतर स्वीकारलं आणि हळूहळू ते जनांचा असलं. त्यामुळे इथं आता काहीतरी मशाल बदलून उद्या समजा हा निकाल लागला तर पुन्हा आता उद्धव ठाकरेंची शिवसेना तर असं काही होणार की उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आता धनुष्यबाणाकडे जाईल. त्यांना ते सोडूनच द्यावं लागेल. म्हणजे ते चिन्ह गोठवलंच जाईल, ते कोणाला मिळणार नाही. त्यामुळे हा निकाल जर समजा शिंदेच्या बाजूनी लागला तर प्रश्नच नाही. म्हणजे शिंदेचं काय म्हणतील, शिंदे म्हणतील की माझा राजकीय मला सवारी मिळाला. आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अनेक महापालिकांमध्ये हे चिन्ह बहाल केलंय. त्यामुळे शिंदेच्या ते मिनिटात संपवतो तर ते प्रश्न सुटतो. दुसरा आता जर समजा उद्धवात दिलं गेलं तर उद्धव ठाकरे तिकडे जाणार नाही. त्यामुळे हा अत्यंत एक म्हणजे काही औपचारिक अशी बाकी आहे, पण न्यायालय त्याबद्दल निर्णय देत नाही आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यामुळे जर मनामध्ये थोडीशी भावना निर्माण होत असेल आणि त्याच्यामुळे काही होत असतील तर मला असं वाटतं की न्यायालयाने सुद्धा आत्मपरीक्षण करणं गरजेचं. म्हणजे एकच मिनिट शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. म्हणजे निवडणूक आयुक्त निवडण्याच्या समितीतून न्यायाधीशांवरून केंद्रीय मंत्र्यांना घेतल्याबद्दल जेवढी सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता न्यायालय दाखवतंय, सुप्रीम कोर्ट, तेवढी संवेदनशीलता त्यांनी ह्याही प्रकरणामध्ये दाखवायला पाहिजे. म्हणजे तेवढी तटस्थ याही प्रकरणामध्ये दाखवायला पाहिजे. करेक्ट. कारण असं नको व्हायला की न्यायालयाशी संबंधित विषय आहे त्याबद्दल खूप तीव्र संवेदनशीलता दाखवायची आणि ह्या सगळ्यामध्ये संवेदनशीलता दाखवायची नाही आणि तारीख हे काही फार औचित्यपूर्ण नाही. म्हणजे निष्पक्ष पद्धतीच्या मला असं वाटतं की हा भाग खूप महत्वाचा आहे आणि त्याचं कारण असं आहे की बघा कोर्टाबद्दल काय वक्तव्य केले. शेवटी असं आहे की कोर्टाबद्दल किंवा इंडिपेंडेंट संस्था ज्या आहेत त्यांच्याबद्दलचा विश्वास जर दिवसेंदिवस कमी झाला तर तो लोकशाहीसाठी अधिक घातक आहे. मग ते इलेक्शन कमिशन असो, सीबीआय असो, ईडी असो किंवा सुप्रीम कोर्ट असो. त्यामुळे या सगळ्या संस्थांवरचा विश्वास अबाधित राहणं ही या
काळाची पण गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून काही वक्तव्य जे आहे ती वक्तव्य सुद्धा आपल्याला बघायला पाहिजेत की कुणी काय वक्तव्य केलेली आहेत. उगाच सुप्रीम कोर्ट अशी टिप्पणी करणार नाही ना की काय तुमच्या नेत्यांना सांगा, परत अशा पद्धतीची वक्तव्य केली तर तुम्हाला त्याचे परिणाम म्हणजे लिटरली एका पद्धतीने त्यांनी काय इशाराच दिलेला आहे. तर काय वक्तव्य केली होती, माझ्याकडे काही वक्तव्यांचे सॅम्पल्स आहेत, मी सॅम्पल्स फक्त म्हणतोय. बघा, संजय राऊत शिवसेनेचे नेते आहेत. 1 एप्रिल 2026 त्यांचं वक्तव्य आहे, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोदी शहांचे गुलाम आहेत. आता हे वक्तव्य मला असं वाटतं की हे फार गंभीर वक्तव्य आहे की अशा पद्धतीनं वक्तव्य काय सुप्रीम कोर्टाबद्दल त्यांनी हे केलं. संजय राऊत म्हणाले की न्याय व्यवस्था ही राजकारणाच्या दबावाखाली आहे. तसे नसते तर गौतम अदानींच्या विरोधात इतके खटले सुप्रीम कोर्टात गेले आणि एकाही खटल्यात ते हरले नाही. शिवसेना राष्ट्रवादीच्या सुनावणी संदर्भात विचार केला तर ते गंभीरपणे घेतले जात नाही. न्यायाधीशांना दबाव असेल तर सांगितले पाहिजे. यावर काहीतरी उत्तर मिळावे म्हणून आम्ही कोर्टात गेलो आहोत. निवडणूक आयोगावर संशय घेता येत नाही असे म्हणणाऱ्या सुप्रीम कोर्टावरच संशय यायला लागला आहे. संविधानिक संस्थेवर लोकांना संशय येत आहे. असे अनेक राज्यात बोगस मतदान झाले, त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये होणार. नाहीतर कोण एकनाथ शिंदे त्यांचे इतके उमेदवार विजयी होतात कसे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं. म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं की मोदी शहांचे गुलाम आहेत असं वक्तव्य त्यांनी सुप्रीम कोर्टाबद्दल केलं होतं. हे अत्यंत गंभीर विधान आहे. दुसरं एक विधान त्यांचं आहे की ते म्हणाले होते की 2 एप्रिल लगेच दुसऱ्याच दिवशी ते म्हणाले अहो सुप्रीम कोर्टावरच संशय आहे. म्हणजे ते म्हणाले की आम्हाला सुप्रीम कोर्टाबद्दलच संशय आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल काय विश्वास नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. ते म्हणाले की त्यांचं एक्झॅक्ट वक्तव्य असं होतं की त्यांनी टीका तर केलीच केंद्रीय सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर, त्यांनी काही दाखले दिले आणि संशय व्यक्त करत आरोपांची राळ सुद्धा उडवून दिली. ते म्हणाले की बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 25-25 असे एकूण 50 आमदार हे भाजपच्या वाटेवर असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी त्यावेळेला केलेला होता आणि मग त्यांनी या सगळ्या गोष्टींबद्दल बोललेले होते. त्यानंतर एकदा संजय राऊतांनी अशा पद्धतीची वक्तव्य बऱ्याचदा केलेली आहेत आणि उद्धव ठाकरे तर म्हणालेलेच आहेत की त्यांच्या जाहीर भाषणांमध्ये मला वाटत नाही की हा रिझल्ट आता येईल. चंद्रचूड गेले, BR गवई गेले आणि मग आता काय सूर्यकांत आलेले आहेत. तर ही अशा पद्धतीची वक्तव्य करणं सुप्रीम कोर्टाबद्दल, भोयटे सर तुम्हाला काय वाटतं की सुप्रीम कोर्टाबद्दल त्यांच्या तिथं बसलेल्या न्यायदानावरती खुर्चीवर बसलेल्या लोकांबद्दल अशी वक्तव्य करणं? मोहिते सर. अभिजित, आपण जर पाहिलं तर तो जो आता संजय राऊतांनी जो तुम्ही सांगितलेलं स्टेटमेंट आहे हा त्रागा त्यांचा दिसतोय, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे एक गोष्ट आपण दोन्ही बाजूने बघायला पाहिजे की सुप्रीम कोर्टाबद्दल जे संजय राऊतांनी गुलाम मोदी शहांचं म्हणलेलं आहे या गोष्टी ह्या तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या आहेत. म्हणजे न्यायव्यवस्थेला अशा प्रकारचं टार्गेट करणं हे आपल्याला तांत्रिकदृष्ट्या चुकीचं आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अभिजित सर, की एखादा माणूस किंवा एखादा पक्ष चालवतो त्यावेळेला पक्ष चालवताना आपल्याला माहिती आहे की पक्ष संघटना उभा करणं, त्यानंतर ते सगळं निवडून लोकांना आणणं आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपोआप आपला पक्ष आपल्या डोळ्या देखील तुटला जातो. हे कुठल्याही माणसाला आवडणार नाही. आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष स्थापन केला, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की यापुढे मी माझा वारसा हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना देतो आणि ज्या पद्धतीनं तुम्ही मला सांभाळलं त्यामुळं आता महाराष्ट्रानं हे आदित्यला आणि उद्धवना सांभाळावं असं आवाहन केलं त्यांनी. म्हणजे ह्याचा अर्थ त्यांनी लिगसी आहे ती थेट आपल्या मुलाकडे आणि नातवाकडे ट्रान्सफर केली. आता हा त्यांचा पक्ष आहे. असं असताना हा पक्ष ज्यावेळेस म्हणजे त्यांनी स्वतःच्या भाषणांनी हे करून केलेला तयार केलेला पक्ष ज्या वेळेला एका तांत्रिक निर्णयानुसार जातो, म्हणजे आपल्याला त्यावेळेस सुद्धा आपल्याला माहिती आहे मीम्स वगैरे आलेली होती सगळ्या प्रकारामध्ये. भाड्यानं राहिलेला माणूस कसं मग ते माझंच घर आहे म्हणून असं म्हणतो आणि मग ती पळवलं जातो. म्हणजे वर्षानुवर्ष तुम्ही ज्यावेळी 40 वर्ष ज्यावेळी पक्ष स्थापन करून ज्यावेळी त्याला चालवता, म्हणजे त्या एकनाथ शिंदेच्या फॉर्मवर उद्धव ठाकरेंची सही होती अशा प्रकारचा आणि त्यांनी ठराव केला तर मग काही तांत्रिक गोष्टी करून पक्ष पळवला गेला. त्यामुळे ह्याच्या वेदना किती असतील ह्या आपल्याला कल्पना करू शकतो. आता मुळात असं आहे की सुप्रीम कोर्टाला त्याच्याबद्दल राग आला, पण एक गोष्ट आहे की सुप्रीम कोर्ट आता न्याय देणार किंवा त्याचा निकाल देणार असा आहे. पण माझं म्हणणं आहे निकाल दिल्यानंतर आता ते न्याय होणार का? म्हणजे सुप्रीम कोर्ट निकाल देईल, आज उद्या शिवसेनेची बाजू ऐकून घेईल आणि कोणाची बाजू ऐकून घेईल, एकनाथ शिंदे बाजू, पण तो न्याय असेल का? न्याय काय आहे तर एक गोष्ट पक्षाचं चिन्ह कशासाठी हवं होतं शिवसेनेला, की निवडणूक लढवण्यासाठी हवं होतं. तुम्हाला ते निवडणूक चिन्ह तुम्हाला लोकसभेत मिळालं नाही, ते तुम्हाला विधानसभेत मिळालं नाही, ते तुम्हाला महापालिकेत मिळालं नाही, ते जिल्हा परिषदेत मिळालं नाही, ते नगरपालिका निवडणूक मिळालं नाही. आता ते चिन्ह घेऊन करायचं काय त्यांना सगळा? म्हणजे ह्याचा अर्थ आता तुमचं कोर्ट निकाल देईल पण न्याय होईल का शिवसेनेसाठी सांगा? म्हणजे जर न्याय होणार नसेल आणि फक्त निकाल लागणार असेल तर सुप्रीम कोर्टाबद्दल मग काय भावना असली पाहिजे त्या विक्टीमची, हा प्रश्न आहे. त्यामुळं एका बाजूला आपण बोलताना जर कोर्ट फक्त निकाल देणार असेल आणि न्याय करणार नसेल तर मग कोर्टाबद्दलची भूमिका काय? आणि जर
एखाद्या माणसाला म्हणजे कसं आहे, जर एखादी निवडणूक लागेपर्यंत जर निकाल लागत नसेल आणि अख्खी सगळी निवडणूक संपल्यानंतर मग त्या चिन्हाचा निकाल लागणार असेल तर त्याचा अर्थ राहतो का काय त्या गोष्टीला? म्हणजे आणि आज ते डिस्क्वालिफिकेशन रिलेव्हंट तर राहिले काय? त्या पद्धतीनं परिशिष्टाचा तुमच्या पक्षांतरच्या परिशिष्टाचा वापर केला गेला, त्या पद्धतीनं अशा पद्धतीने पक्ष बळकवायला लागले. तर मग राज ठाकरे म्हणलं ना की उद्या राज ठाकरेंचा जो आमदार होता त्यानं सांगितलं पक्ष माझा आहे, तर काय करणार तुम्ही? मग राज ठाकरे जे सभा घेतात किंवा जे रक्त आठवतात सगळ्या गोष्टी, तर त्याला काय अर्थ राहतो? तर त्यामुळे या सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेबद्दल सुद्धा जर प्रश्न काही लोकांनी विचारलं तर ते ग्राह्य, अर्थात ते गुलाम वगैरे म्हणणं हे थोडं अतिरेक होतोय, पण रागा त्यांचा समजून घेतला. म्हणजे कोर्टानं ज्या पद्धतीनं त्यांचा राग आलेला आहे, तर मग त्या रागाबद्दल कोर्टानं काय केलं? म्हणजे 3-3 सरन्यायाधीश बदलून आले, चंद्रचूड झाले, त्यानंतर मग तुमचे आपल्या, आणि हे सगळे महाराष्ट्राचे होते, म्हणजे आताचे महाराष्ट्रात नाही. त्यांना तर माहिती आहे की नाही सगळ्या गोष्ट. तर चंद्रचूडांचे तर संबंध महाराष्ट्रात खूप होते. परत आपल्या जे दुसरे सरन्यायाधीश त्यांचा पण संबंध होता. तर असं असताना त्याच्याबद्दल किती महाराष्ट्रामध्ये तीव्र भावना असतील हे दोन्ही गोष्टीला कळत असतं, पण दोघांनी टाळण्याचा प्रयत्न केला. आणि आता ह्या सरन्यायाधीशाला राग येतो साहजिक आहे, पण सुप्रीम कोर्टाबद्दल काय काय सत्ताधारी पक्षाकडून काय काय म्हणलं गेलं होतं ज्यावेळी, तुम्ही आठवा बरं, म्हणजे केंद्रीय न्यायमंत्र्यांनी काय म्हणलं होतं त्यावेळी सुप्रीम कोर्टानं काय बोलले त्यांना कॉलेजियम पद्धतीबद्दल आणि त्याच्याबद्दल निवडून आलेलं सरकार सर्वश्रेष्ठ असं ज्या वेळेला न्यायमंत्री आपल्या देशाचे म्हणतात त्यावेळी सुप्रीम कोर्टाला राग आला नाही की आपल्याला असं म्हणतात ते. सुप्रीम कोर्टाला बद्दल सुप्रीम कोर्टाच्या अगोदरच काय काय निर्णय सत्ताधारी लोक देतात त्याच्याबद्दल काय वाटलं पाहिजे? तर माझं म्हणणं आहे, हा जो राग येण्याचा जो भूमिका आहे ती सर्व ठिकाणी पाहिजे. म्हणजे न्यायपालिकेला राग येणं हे काय म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणं सोपं आहे तुम्हाला, पण तो मग अनेक प्रकारात पाहिजे. काही लोकांना जामीन मिळालेले वर्षानुवर्ष 4-4 वर्ष ट्रायल प्रॉब्लेम मध्ये झालेले आहे, आणि आपण ईडी सीबीआय वगैरे आपण बघतो त्याच्यामध्ये कोर्टानं काही लोकांना निर्दोष सोडले, तर त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी काय कारवाई झाली? तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला चर्चा करता येईल. पण तो रागा जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा जेवढा आपण ग्राह्य मानू तर तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त आपण शिवसेनेचा मानला पाहिजे. अभिजित, निश्चितपणे बघा, असं आहे की ही खूप चांगली आठवण करून दिली की केंद्रीय मंत्री जे आहेत, कायदा मंत्री म्हणजे किरण रिजिजू यांनी काही वक्तव्य केली होती. त्यांची 5 वक्तव्य म्हणजे 18 मे 2023 आधीची ही वक्तव्य आहेत. मी त्या काळातली वक्तव्य सांगतोय, त्यांनी काय काय म्हटलं होतं, आणि मग आपण चर्चेला पुढे जाऊयात. मी काही प्रतिक्रिया घेणार आहे प्रेक्षकांच्या, त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही काळजी करू नका, मी येतोय प्रेक्षकांकडे सुद्धा. बघा त्यांनी काय म्हणलं, सुप्रीम कोर्ट ने संविधान का अपहरण किया है, हे त्यांचं पहिलं वक्तव्य होतं. दुसरं वक्तव्य होतं त्याच्यामध्ये ते म्हणालेले होते की हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट सरकार नहीं है, न्यायपालिका से लेकर कॉलेजियम सिस्टम तक जैसे मुद्दों पर किरण रिजिजू चर्चा में. त्याच्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की भारत का संविधान सुप्रीम है और कोई भी उससे ऊपर नहीं है. आता हे तर सगळेच म्हणतात. त्याचं कारण असं होतं की भारत सरकारचे जे चीफ जस्टिसला जे पत्र लिहिलं होतं, कॉलेजियम में अपने प्रतिनिधियों को शामिल करने का सुझाव दिया है, पहले से ये मुद्दा गर्म है. आणि मग त्याच्यावरती बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. कुछ रिटायर्ड जज भारत विरोधी गिरोह का हिस्सा, कुछ रिटायर्ड जज और एक्टिविस्ट एंटी इंडिया गैंग का हिस्सा बन चुके हैं. किरण रिजिजू यांची वक्तव्य आहेत. कॉलेजियम सिस्टम में पारदर्शिता और जवाबदेही का अभाव है, हे सुद्धा त्यांचं वक्तव्य. मला असं वाटतं की ज्याचा उल्लेख केला हणमंत सरांनी, हणमंत सर तो उल्लेख तुमचा म्हणजे काय भर घालणारा ठरला. ज्या पद्धतीचा राग संताप जो व्यक्त केला भोयटे सर, सूर्यकांत यांनी शिवसेनेच्या नेत्यांबद्दल, आणि त्यांना इशारा दिला, त्यांना 2 महिन्यानंतरची तारीख दिली, न्याय कधी मिळणार आहे कल्पना नाहीये, या वक्तव्यांबद्दल का अशा पद्धतीनं बोललं गेलं नाही, किंवा का त्यांना वाटलं नाही की आपण हे सुद्धा न्यायपालिकेबद्दल बोललं गेलंय आणि हे न्यायपालिकेच्या प्रोसेसबद्दल बोललं गेलंय, एखाद्या म्हणजे कुठल्या दुसऱ्या गोष्टीबद्दल बोललं गेलं नाही, आणि हे अधिक गंभीर आहे कारण तुमची अख्खी प्रक्रियाच बदलण्याचा मानस कायदा मंत्र्यांनी त्यावेळेला व्यक्त केला होता. हे 23 मधली वक्तव्य ती सगळी. भोयटे सर. अभिजित, एक घासून गुळगुळीत झालेलं आणि आता काहीचं अर्थहीन वाटणार एक वाक्य आहे पहा, पण त्यात खूप अर्थ दडलेला आहे. कायद्यापुढे सर्व समान असतात, मात्र काही जण जास्त समान असतात. पहा ना, म्हणजे काय तारखांवर तारखा, तो जुना एका हिंदी चित्रपटातला डायलॉग खूप लोकांना खुपतो सुद्धा की तारीख पे तारीख, सनी देओलचा. मात्र ज्या पद्धतीने संताप व्यक्त झालाय ना, संवेदनशीलता ही सुद्धा काही वेळा अनेकांच्या बाबतीत सिलेक्टिव्ह असते. सन्माननीय सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या बाबतीत तसं नसावं ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. आणि पुन्हा एक लक्षात घ्या,
सन्मान्य सर्वोच्च न्यायालय, सन्मान्य सरन्यायाधीश आपल्या देशाचे, त्यांचे विशेषाधिकार हे सर्व आहेतच, परंतु शेवटी सर्वश्रेष्ठ हे संविधानच आहे. हे आपल्याला नाही विसरता येणार आहे. शेवटी संविधानानंच बळ दिल्यामुळे लोकशाहीच्या 4 स्तंभांपैकी सर्वात महत्वाचा हा स्तंभ मला वाटतो लोकांनी निवडून दिलेल्या जो संसदीय स्तंभ आहे त्यानंतरचा, त्या स्तंभाला सुद्धा संविधानानंच बळ दिलंय आणि संविधानातील तरतुदीनुसारच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते हे सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी गेलेले आहेत. आणि पुन्हा घासून गुळगुळीत झालेलं एक दुसरं वाक्य की न्याय जो विलंबानं मिळतो तो अन्यायच असतो. मला असं वाटतंय की कालची एक बातमी जी थोडस वेगळी आहे परंतु राजकारणाशी संबंधित आहे, देशाच्या लोकशाहीशी संबंधित आहे, त्या बातमीची मुद्दामून मला इथं आठवण करून द्यायची आहे. ती बातमी काय, दुसरं तिकडं खंडपीठ होतं, त्या खंडपीठासमोर आपल्या निवडणूक आयोगाच्या निवडीच्या पॅनलमध्ये सरन्यायाधीशांना जे बाजूला काढण्यात आलं त्याबद्दलची सुनावणी झाली. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की सरकारनं आपल्याच म्हणजे पंतप्रधानांच्या अखत्यारीतील एका मंत्र्याला त्यात सहभागी करून घेणं त्या निवडणूक प्रक्रियेत, निवड प्रक्रियेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेते काय ते जरी त्यात असले तरी सुद्धा 2-3चं बहुमत होतं ना तिकडे, 2-1चं माफ करा. आणि मग काय अर्थ उरतो, सरन्यायाधीशच असले पाहिजे नाहीत परंतु कोणीतरी असा एखादा निष्पक्ष असला पाहिजे होता हे सांगण्यात आलं. काय याची आठवण करून देतो मी, कारण याच मुख्य निवडणूक आयुक्तांवर आपल्या देशाच्या ज्या प्रकारचे आरोप विरोधी पक्षांकडून केले जातात आणि ज्या पद्धतीनं निवडणुका होत राहतात आणि त्यानंतर ते येतं, दोन्ही प्रकरणांमध्ये मला एक साम्य दिसतं. आणि शेवटी इथं ठाकरे, इथं पवार, इथं मोदी, इथं फडणवीस, इथं शिंदे महत्वाचे नाही आहेत. इथे महत्वाचे ते देशातील लोकशाही, संसदीय लोकशाही पद्धती आणि त्याच्या रक्षणासाठी एक या खटल्यांचं महत्व आहे. आणि वर्ष उलटत जातात, मला वाटतं 3-1 वर्ष तर सहज उलटून गेलेली आहे. त्यातून जो त्रागा होतो तो त्रागा जेवढा सन्माननीय सरन्यायाधीशांना बोचतोय तीच बोच तारखांवर तारखा पडत असल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा असावी का याबद्दल सुद्धा गंभीरतेनं विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. निश्चितपणे हा विचार होणं गरजेचं आहे. काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मी आधी भोटे सर घेतो आणि मी संदीप सरांकडे येतो, कारण पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा असणार आहे चर्चेचा. सुनीता राठोड म्हणतात की आता जनतेनं न्यायालयावर मोर्चा काढला पाहिजे. द वेडिंग पिक्सेल म्हणतात की 27 जून 2022 जो निर्णय सूर्यकांत यांनी दिला शिंदे सेनेबाबत तिथूनच हा तिढा वाढलाय. खरं तर असं वाटतं की त्या सत्ता संघर्षात सूर्यकांत पण सामील होते की काय. बघा, लोकांना पूर्ण आखी प्रक्रिया आठवते 2022 पासून काय झालं. हे सोपं नाहीये. सुप्रीम कोर्टानं किंवा कोर्टातल्या किंवा काय व्यवस्थेतल्या लोकांनी याची सुद्धा थोडीशी जाणीव ठेवली पाहिजे. एससीवर आता सामान्य जनतेच्या मनात कवडीचीही आपुलकी राहिलेली नाही. एससी सत्ताधाऱ्यांचे मित्र असल्याप्रमाणे वागत आहेत असं ते एपी कॉप म्हणून म्हणतात. अक्षय पाटील म्हणतात इफ सीजीआय फील सो बॅड अबाउट कमेंट्स देन कोर्ट शुड एक्सप्रेस हिज इम्पार्शियल ॲटिट्यूड फ्रॉम हिज बिहेवियर. ते पण खूप महत्वाचं आहे. वैभव चव्हाण म्हणतात की डॉक्टर आंबेडकर्स वर्ड दॅट द पीपल हु विल ऍक्ट upon the constitution will decide how to use it. This regime is using all against opponents. केदार म्हणतात सरन्यायाधीशांनी एक वार आपल्या निष्क्रियपणाकडे बघावे, एकदा आपल्या निष्क्रियपणाकडे बघावे. कुणी कोली कुत्री पाळावेत की नाही याबद्दल निकाल देता येतात, पण 3.5 वर्ष याबद्दल का निकाल देता येत नाही हे ते विचारतायत. त्यानंतर बघा, एक विक्रांत देवरे ते म्हणतात की कायदा लय चांगला पण वेशीला टांगला. किती निवडणुका झाल्या तरी अजूनही निर्णय होत नाही, याला काय म्हणावं असा प्रश्न जो आहे तो त्यांनी विचारलेला आहे. शुभम पंडित म्हणतात की पक्ष चोरले की पक्ष सांभाळण्यात कमी पडले असा प्रश्न विचारलाय. त्याचाच निकाल द्यायचा आहे कोर्टाने. कोर्टाने निकाल दिला तो निकाल त्यांना मानावा लागेल सगळ्या पक्षांना. मग त्याच्याबद्दलची तक्रार करता येणार नाही. मग त्याच्यानंतर कळेल की चोरले की
पक्ष सांभाळण्यात कमी पडले. दीपाली जाधव म्हणतात की लवकर सरन्यायाधीश उच्च पदावरती वर्णी लागेल, त्यामुळे शिवसेना आणि त्यांच्या विरुद्ध निकाल देणे भाजपला अनुकूल असेल असं त्यांना वाटत असेल. म्हणजे लोकांचा विश्वास आहे का हे या कमेंट्समधून, या कमेंट्स योग्य नाही आहेत किंवा या कमेंट्स मी म्हणेन की सुप्रीम कोर्टाबद्दल अशी भावना असणं बरोबर नाहीये प्रेक्षकांची, पण या कमेंट्स आहेत, ह्या व्यवस्थेतल्या लोकांना पण याचा अंदाज असला पाहिजे. संदीप सर, जो मुद्दा आहे या सगळ्यामध्ये, आता निवडणुका होऊन गेल्या, आता काही बदलणार नाही, काय नाहीये, पण 10 शेड्यूल ज्याचा उल्लेख वारंवार होतो की त्याचा काय होणार, का देशभरामध्ये मग हा ट्रेंड लागू होईल ना जर या केसचा निकाल लागला नाही, 10 शेड्यूलचं डेफिनेशन एकदा जर तुम्ही स्पष्ट केली नाही तर राजकीय पक्ष आणि मंत्रिमंडळ यातला पक्ष याच्याबद्दलचा फरक जर तुम्ही स्पष्ट करून दाखवला नाही तर मला असं वाटतं की अशा पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा ती मुभा राहते की अशा पद्धतीने तुम्ही दुसरं कुठलंही सरकार मला असं वाटतं की टॉपल करू शकता. अभिजित, बराच प्रश्न आहे हा. प्रश्न कुणाची नाही, कारण मगाशी जसं म्हणालो तसं की त्याचे फैसले वेगवेगळ्या वेळी झालेले आहेत की त्याचं जे काही दिलेलं आहे, त्यामुळे आता ते दृश्य मिळालं ते उद्धव ठाकरे वापरणार वगैरे हे सगळं आता सर तुमचा आवाज खूप कट होतोय, तुमचा आवाज रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मला असं वाटतंय सर, खूपच आवाज अजिबातच ऐकू होतो. एकदा एक्झिट होऊन परत एकदा जॉईन व्हाल का सर प्लीज? ओके, ठीक आहे. तोपर्यंत भोटे सर काय वाटतं की 10 शेड्यूलचा काय अर्थ राहणार आहे? मुद्दा तोच आहे की आपण शेवटी संविधान सर्वश्रेष्ठ आणि संविधानानुसार सर्व चालतं आणि त्यातलं 10वं परिशिष्ट. मगाशी मला वाटतं मोहिते सरांच्या बोलण्यात उल्लेख आलेला 2 सरन्यायाधीशांचा जे महाराष्ट्रातून गेले त्यांच्यापैकी चंद्रचूड यांनी जो निकाल दिला किमान त्यात त्यांनी 10व्या परिशिष्टाचा दंड घालून दिलेला आहे. त्या 10व्या परिशिष्टात जे म्हटलंय त्यानुसार या खटल्याची सुनावणी होणं अभिप्रेत आहे पुढची, परंतु ते होतच नाहीये. जर तुम्ही सुनावणी वेळेत होत नसेल त्याबद्दल नाराजी व्यक्त करणं आणि पुन्हा सांगतो यात एक विरोधाभास मला दिसतो. कोणता विरोधाभास आहे? एकतर कृपया प्रत्येकानं हे डोक्यातून आपण काढून टाकलं पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे, अगदी राजकीय नेत्यांना सुद्धा. मी काय कायदे तज्ञ नाहीये, परंतु व्यवसायाचा भाग म्हणून, पत्रकारितेचा भाग म्हणून बरीच वर्ष, 1.5 दशक मी कोर्ट सुद्धा कव्हर केलं. त्यातून जे वकील मित्रांकडून माहिती मिळाली त्यातून सांगतोय की अगदी भारतीय जनता पार्टीचे सध्याचे खासदार असणाऱ्या उज्ज्वल निकम यांनी मला ऑन कॅमेरा इंटरव्ह्यूत सुद्धा हे सांगितलं होतं गुलशन कुमार प्रकरणाच्या निकालानंतर. कोर्टाच्या निकालाबद्दल सुद्धा भाष्य करणं, तुमचं मत व्यक्त करणं, न्यायालयीन कामकाजाबद्दल तुमचं मत व्यक्त करणं हा कोर्टाचा अवमान नसतो. होय, तुम्ही जर काही आरोप करत असाल एकंदरीत न्यायालयीन प्रक्रियेविषयी तर तो वेगळा प्रकार आहे की यामुळे तुम्ही असा न्याय दिला, तसं दिलं वगैरे वगैरे. परंतु न्यायालयीन कायद्यातील तरतुदींनुसार या निकालात असं नाही आहे, हा पुरावा सादर आलेला तरी सुद्धा चालतं. हे मला स्वतः भारतीय जनता पक्षाचे सध्याचे खासदार उज्ज्वल निकम यांनी सांगितलं होतं आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे या प्रकरणावर सुद्धा बोलताना नक्कीच आपण न्यायालयाचा सन्मान राखून बोलावं, परंतु काही मुद्दे मांडलेच पाहिजेत. त्यातून तुम्ही जो प्रश्न विचारला 10व्या परिशिष्टाचा, तो संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचा विषय हा खटला. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला तसा नेत्यांसाठी, पक्षांसाठी नाही, हा संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचा आहे. कारण शेवटी यातून जे पुढे येणार आहे की पक्ष कुणाचा, पक्ष फक्त निवडून गेलेल्या मुठभरांचा की पक्ष तळागाळात काम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा, पक्ष त्या पक्षासाठी प्रचार करणाऱ्या सर्व त्या नेत्यांचा, त्या पक्षाला जनमानसात रुजवण्यासाठी, सर्वसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी जे राबत असतात त्या सर्वांचा. आणि हा फक्त शिवसेनेपुरता किंवा पवारांच्या राष्ट्रवादीपुरता मर्यादित विषय नाहीये ना. थोडस अतिरंजित वाटेल, परंतु जर एकदा संसदीय किंवा विधिमंडळ प्रतिनिधींच्या संख्याबळावर पक्ष कुणाचं हे ठरवण्याची सुरुवात झाली, त्याला जर आपल्या मान्यता मिळाली तर किती मोठा धोका आहे.
आज अनेकांना वाटेल की अतिरंजित तुम्ही हो. असं बोलूच कसं शकता, मात्र 240 खासदार असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे टू थर्ड हे 160 होतात, 28-24. उद्या समजा एखाद्या मोठ्या उद्योग समूहानं ज्यांच्यासाठी तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांसाठी 20, 30, 40, 50 लाखाचं होम लोन म्हणजे असं आपण हिमालयाखाली दबून जातो अभिजित. हो. परंतु ज्या उद्योग समूहांची उलाढाल एखाद्या राज्याने एवढी मोठी असते, अर्थसंकल्पापेक्षा जास्त, त्यांनी जर उद्या ठरवलं आणि हा 2/3च्या पलीकडचा आकडा जुळवून आणला आपल्याकडच्या नव्या पॉलिटिकल शॉपिंग ट्रेंडनुसार, तर भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व सुद्धा भलत्या कुणाकडे तरी त्या उद्योग समूहाच्या पसंतीच्या गेलं तर काय होऊ शकतं. त्यासाठी 10वं परिशिष्ट हे सर्वच संसदीय लोकशाहीला मानणाऱ्या आणि तिचं अविभाज्य घटक असणाऱ्या राजकीय पक्षांसाठी महत्वाचं आहे. हे अतिरंजित बोलत नाही मी. जेव्हा तुम्ही एका पक्षाच्या बाबतीत दोन प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत असा दंडक घालून आला तर त्याचा धोका मोठ्या पक्षांना कसा होऊ शकतो ते दाखवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारताय तो त्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. बघा, असं आहे की हा प्रश्न महत्वाचा आहे, संसदीय लोकशाही कोणाची आणि 10वं परिशिष्ट काय सांगतं. आपण वारंवार सांगितलेलं आहे की म्हणजे बघा, 10वं परिशिष्ट एखादा आमदार किंवा खासदार अपात्र कधी ठरतो तर स्वेच्छेनं आपल्या राजकीय पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर, आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन सभागृहात मतदान केलं किंवा सांगितल्याप्रमाणे मतदान केलं नाही तर, जर निवडून आल्यानंतर एखादा अपक्ष उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास किंवा सभागृहाचा सदस्य बनल्यानंतर 6 महिन्यात एखादा नामनिर्देशित सदस्य एखाद्या पक्षात सामील झाल्यास या नियमांना अपवाद कोण ठरू शकतं किंवा पक्षांतर बंदी कायदा जो आहे तर त्याच्याबद्दलचं जे काही मत आहे किंवा कायदे जे आहेत ते काय सांगतात. जर कोणत्याही पक्षाचे 2/3 आमदार किंवा खासदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांचं सदस्यत्व रद्द होत नाही. म्हणजेच जर एकनाथ शिंदेना भाजपात जायचं असेल आणि आपलं सदस्यत्व रद्द होऊ द्यायचं नसेल तर शिवसेनेच्या 2/3 आमदारांचं त्यांना समर्थन हवं जे होतं आणि त्यांनी शिंदेसोबत नवा गट स्थापन करायला हवा. हा गट भाजपला समर्थन देऊ शकतो. अशा परिस्थितीत नव्या गटातल्यांनी मूळच्या पक्षातले असे दोन्हीकडचे आमदार अपात्र ठरत नाहीत, पण शिंदे गटाचं स्वतंत्र अस्तित्व राहू शकत नाही. हा मुद्दाच तर स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना स्वतंत्र अस्तित्व, पक्ष, चिन्ह सगळंच दिलंय. संदीप सर, संदीप सर आवाज व्यवस्थित आता थोडा येतोय सर, बोला तुम्ही. अभिजित येतोय हो, आवाज? येतोय. बोला. नाही असा आहे प्रश्न अभिजित. प्रश्न असा आहे की की राज्यपालांनी या सगळ्या प्रकरणामध्ये जी भूमिका निभावली ती योग्य निभावली का? अध्यक्षांनी जी भूमिका निभावली ती योग्य होती का? निवडणूक आयोगाने जे काही आदेश दिले ते योग्य आहेत की नाही? या सगळ्याचा निर्णय होणं गरजेचं आहे. कारण वेगवेगळी जी महत्वाची पदं लोकशाहीमधली आहेत त्यांनी त्यांच्या पदाची सँटिटी कायम राखली का? त्यांनी घटनेच्या, नियमांच्या, कायद्याच्या चौकटीत राहून काम केलं का आपली मर्यादा ओलांडली? याचा फैसला तर तो भविष्यासाठी, जसं आता हे म्हणाले आपले तुळशीदास की तो भविष्यासाठी फार दिशादर्शक ठरणार आहे. नाहीतर त्यांनी आता सरकार उलटून पाडू शकतो. त्या उद्योग समूहाचे काही व्यावसायिक इंटरेस्ट, उद्योगासंदर्भातले नाही म्हणून तिथलं सरकार उलथवून टाकू शकतो अशा पद्धतीने. आणि एक केओटिक मोठी आहे. आणि सुप्रीम कोर्टाने ह्याच्याकडे केवळ ते शिवसेनेचं प्रकरण म्हणून न बघता या वेगवेगळे जे इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे राज्यपाल एक स्वतंत्र अशी एक संस्था आहे, विधानसभा अध्यक्ष ही एक स्वतंत्र संस्था आहे, निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, आणि या सगळ्यांनी आपापल्या जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्या का याच्याकडे त्यांचे कान उपटणं आणि ते वेळीच उपटणं हे गरजेचं आहे. आता राहिला टीकेचा प्रश्न, तर मला त्याच्याबद्दल असं म्हणायचंय की आता एक लक्षात घेतलं पाहिजे की संजय राऊत यांचं एक विधान असेल, पण ते विधान जिथं जिथं प्रसिद्ध झालं त्याच्या खाली ज्या काही कॉमेंट्स आहेत त्या सुद्धा जर समजा सुप्रीम कोर्टाने पाहिल्या तर कदाचित त्या लोकांनी याच्याहूनही अधिक मर्यादा ओलांडलेल्या मीडियामध्ये इथं प्रत्येक माणसाला आपलं मत व्यक्त करण्याचा एक अधिकार आलेला आहे. मग तो ट्विट
ट्विटच्या खाली करतो, फेसबुकच्या खाली करतो, म्हणजे पूर्णपणे त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहेत. ठीक आहे, त्याच्यावर मर्यादा आणल्या पाहिजेत वगैरे, हे सगळे जरी मुद्दे मान्य असले तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की जे 20 वर्षापूर्वी होत होतं त्या पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीकडे किंवा या वक्तव्यांकडे बघून चालणार नाही. लोकांच्या मनामधल्या भावना ते व्यक्त करतात. आता मगाशी सुद्धा तू ज्या कॉमेंट्स वाचून दाखवल्या त्या पूर्णपणे जे काही एकूण कोर्टाने मत व्यक्त केले त्याच्याशी विसंगत अशाच कॉमेंट, म्हणजे त्यांनी पूर्णपणे नाराजीच व्यक्त केलेली. त्यामुळे लोक आता अशा पद्धतीने व्यक्त होतात. त्यामुळे कुणी जर असं म्हणत असेल की आम्ही होली खाऊ आहोत आणि आमच्याबद्दल तुम्ही काहीच आता बोलू शकत नाही, अशी जर 20 वर्षापूर्वीचीच भूमिका किंवा 50 वर्षापूर्वीची भूमिका घेत असतील तर आता तसा वाव राहणार नाही, कारण लोक त्यांच्या पद्धतीने बोलून मोकळे होतात. म्हणजे आता इथं फक्त संजय राऊत यांचा प्रश्न आहे कारण ते एक लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्यांचा कान उपटतात. पण मगाशी तू काहीतरी जी वाचली किंवा जे आता वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंटवरती वेगवेगळ्या नावानी लोक जे लिहित असतात, म्हणजे तो कोण माणूस आहे हे काही कळायला मार्ग सुद्धा नाही, पण ती लोक बोलत असतात आणि त्या आपण कॉमेंट अनेक वेळा अनेक पोस्टच्या खाली वाचतो आणि त्या दोन्ही बाजूनी असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हा बदललेला जी काही सगळी परिस्थिती आहे याचा सुद्धा विचार मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने केला पाहिजे. आणि या बदललेल्या परिस्थितीत आपलं जे काही सँटिटी जर त्यांना राहावी अशी वाटत असेल, आपलं पावित्र्य राहावं असं वाटत असेल तर हा जो विलंब आहे तो त्यांनी टाळला पाहिजे या सगळ्या प्रकरणाचा निकाल देण्यातला. निश्चितपणे बघा असं आहे की सँक्टिटी तर ती पाळलीच पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला होली खाऊ आपण राहावं असं वाटत असेल तर आपलं वर्तन पण तसं असलं पाहिजे. आता शेवटचं फक्त एक शेवटचा फक्त मी एक मुद्दा घेतो. हनुमंत सर, ज्या पद्धतीनं आता तुम्हाला काय वाटतं 2 महिन्यानंतरची तारीख आता मिळालेली आहे, आता या इतक्या तारीख पे तारीख 4 कोटी केसेस पेंडिंग आहेत ज्याला आपण असं म्हणतो, तर शिवसेनेची केस एवढी का महत्वाची असे वाटते की त्याचा लवकर निकाल लागला पाहिजे? हा पण प्रश्न पडू शकतो ना काही लोकांना, जे लोक उलटे दुसऱ्या बाजूने विचार करतात. म्हणजे का शिवसेना काय असं काय स्पेशल आहे की शिवसेनेची केस लवकर संपवावी आणि बाकीच्या नंतर 4 कोटी केसेस पेंडिंग आहेत, त्यात एक शिवसेनेची केस आहे. अभि शिवसेनेची केस म्हणजे शिवसेना किंवा बाकीच्या अशी नाही आहे, ती 10व्या परिशिष्टेसाठी पक्ष पळवणे किंवा पक्ष हडप करणे ह्याची केस आहे ती. म्हणजे पक्ष हा आता जशी चर्चा झाली त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा आहे, नेत्यांचा आहे. जे कार्यकर्ते राबतात, जे नेते स्वतः प्रचारासाठी फिरून त्यांच्याकडे लोक बघून मत, आता मोदींच्याकडे बघून मतदान करतात ना, मोदी म्हणतात मी उभारलो असं समजा, म्हणजे त्या ठिकाणी तो जो उमेदवार उभा आहे तो नाही, मी उभारलो असं समजा. अशा प्रकारचं जर उद्धव ठाकरेंनी किंवा राज ठाकरेंनी किंवा आणि कोणी मतं मागितली असतील आणि तो जर माणूस म्हणत असेल की मी माझा पक्ष आहे आणि मीच ठरवतो सगळं, तर ह्याचा प्रश्न आहे तो. म्हणजे पार्टी कोणाची, पक्ष कोणाचा, नेमकं म्हणजे पक्ष हा निवडून आलेल्या उमेदवारांचा का? ज्या पद्धतीने त्या भीती भोवटे सरांनी व्यक्त केली की उद्या कुठला उद्योगपतीनं सगळे खासदार आमदार विकत घेतले आणि जर पक्ष माझाच म्हटला तर काय करणार उद्या? तर या सगळ्याचे उत्तर आहेत. प्रश्न शिवसेनेचा नाही. मी म्हटलं ना मागाशी की शिवसेनेच्या बाबतीत आता फक्त निकाल लागेल, शिवसेनेला न्याय मिळेल असं मला वाटत नाही, कारण ऑलरेडी सगळ्या निवडणुका झाल्यात. शिवसेनेचं काय जे त्यांचं वाटोळं व्हायचं आहे किंवा काय ते सगळं आता होऊन गेलेलं आहे. त्यांना आता फक्त निकाल लागेल, न्याय मिळेल असं मला वाटत नाही त्या सगळ्या गोष्टीतून. मात्र ही गोष्ट पुढच्यासाठी महत्वाची आहे की पक्ष महत्वाचा, म्हणजे निवडून आलेले लोक महत्वाचे का त्याची कार्यकारिणी, त्याचं सगळं केडर, ते बाकी त्याचे कार्यकर्ते हे सगळं महत्वाचे आहे, नेते महत्वाचे आहेत, याचा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने द्यायला पाहिजे. म्हणजे मी आठवण करून देतो की म्हणजे ज्या पद्धतीने आता तुम्ही म्हणला की किरण रिजिजूंचे प्रश्न आहे, तसं निशिकांत दुबेंनी कोर्टावर ताशेरे मारले भयंकर वेगवेगळ्या शब्दामध्ये. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी शबरीमाला प्रकरणामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल काय काय बोललेलं आहे. माझं म्हणणं आहे फक्त राऊतारच कशाला बोलताय सगळं, ते सगळ्याच गोष्टी तुम्ही करा त्याच्याबद्दल. त्यामुळं माझं एक साधं म्हणणं आहे की शिवसेनेचा निकाल लागेल, त्यांना न्याय मिळणार का नाही याचा विचार करायला पाहिजे, एवढीच. बघा असं आहे की निश्चितपणे तो विचार केला गेला पाहिजे आणि हा विचार केल्याशिवाय म्हणजे जोपर्यंत 10वं परिशिष्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की अशा पद्धतीचे जे काही पक्ष पळवणं, चिन्ह पळवणं किंवा अचानकपणे नेत्यांनी या पक्षातून उठून त्या पक्षासोबत जाणं किंवा त्या पक्षासोबत जाऊन युत्या करणं आणि मूळ पक्षच गायब होणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अत्यंत मला असं वाटतं की गंभीर गोष्टी आहेत. एक त्याच्याबद्दल एक कुछ फैसला तो हो कि किधर जाना चाहिए, पानी को अब तो सर से गुजर जाना चाहिए. मला असं वाटतं की जे काही म्हणणं असेल ते म्हणणं कोर्टानं आता स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. 10व्या परिशिष्टाबद्दल, शिवसेनेबद्दल, चिन्हाबद्दल, पक्षाबद्दल त्यावेळेला अशा पद्धतीचे प्रश्न कोर्टाला कोणी विचारणार नाही. आणि मला असं वाटतं की
कोर्टानं ज्या पद्धतीनं व्यक्त झालं कोर्ट, तर तितका संताप त्यांना का आला आज मला काही कळत नाही. त्या काय त्यांचं नाव आहे ते सूर्यकांत नावाचे काही जे चीफ जस्टिस आहेत, कारण त्यांनी ते स्वतःला म्हणजे सगळ्याच्या वरती म्हणजे म्हणजे कोर्टाबद्दल कोणी काही बोलायचंच नाही अशी त्यांची भावना आहे अर्थात. पण ते त्या सत्ताधारी पक्षाबद्दल काही अण्णाभाऊ साठेंची कविता वाचली तर ती भूषण म्हणजे गवई आणि चंद्रचूडना माहिती आहे. अण्णाभाऊ साठेंनी फार वेगळ्या शब्दात लिहिले कोर्टावर. नाही आता मला असं वाटतं की तो मुद्दा आहेच. आणि दुसरी गोष्ट अशी की बघा, मुद्दा हा अवमानतेचा नाहीये, कोर्टाचा अवमान करण्याची कोणाची इच्छा नाहीये, पण न्याय मिळत नाही त्यामुळेचा तो त्रागा आहे. आणि तो त्रागा जर कोर्टाला समजत नसेल तर मला असं वाटतं की मग किती अर्थ उरतो. आजच सूर्यकांत यांनी एक जगप्रसिद्ध वक्तव्य, हे इतिहासात राहणारं वक्तव्य सूर्यकांत यांचं, जोपर्यंत इतिहास असेल तोपर्यंत हे वक्तव्य राहील. कुछ बेरोजगार युवा कॉकरोच की तरह होते हैं जिन्हें न तो रोजगार मिलता है और न ही पेशे में कोई स्थान. उनमें से कुछ मीडिया, सोशल मीडिया, आरटी एक्टिविस्ट और अन्य कार्यकर्ता बन जाते हैं और हर किसी पर हमला करना शुरू कर देते हैं. मला असं वाटतं की हे निर्माण कोणी केलं, ही बेरोजगारी निर्माण कोणी केली, त्याच्याबद्दल सूर्यकांत यांना काही वाटत नाहीये, त्याच्याबद्दल काही टिप्पणी करावी असं वाटत नाहीये. मला असं वाटतं की ज्या वेळेला लोक व्यवस्थेचे पायी खून जातात त्यावेळेला अशा पद्धतीच्या वक्तव्य केली जातात. मला फार दुर्दैव आहे की देश हा सर्वात युवा देश आहे आणि सर्वात जास्त बेरोजगारी असलेला देश आहे, आणि त्या देशातल्या तरुणांबद्दल तुम्ही हे वक्तव्य करताय. अभिजित, हा, एकच फक्त मी ऍड करतो, आणि बरेच वेळा डायसवर बसून केल्या जाणाऱ्या टिप्पण्यांमधला किती गोष्टी या निकालपत्रात उतरतात हा सुद्धा सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे. म्हणजे अनेक वेळा आपण बघतो की डायसवरून होणाऱ्या टिप्पणी आणि प्रत्यक्षामध्ये निकालपत्रामध्ये त्याच्या 5% सुद्धा काही उतरलेलं नाही. म्हणजे ज्या तिखट शब्दामध्ये टिप्पण्या केल्या जातात त्या तुलनेमध्ये निकालपत्रामध्ये काहीच नसतं. अत्यंत पचपचित आणि पानसट अशा पद्धतीचे निकालपत्र येतात. ते सुद्धा मला असं वाटतं की त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये काही वेगळ्या भावना निर्माण होऊ शकतात. निश्चितपणे त्या भावना निर्माण होतात, आणि म्हणूनच आपण ही चर्चा केली की सूर्यकांत यांना जो राग आलेला आहे, तर मला असं वाटतं की त्यांना राग आला पाहिजे, आणि त्या रागातून तर का होईना पण त्यांनी तो निकाल दिला पाहिजे. पण त्यांनी रागाने 2 महिन्यानंतरची तारीख दिली, त्यामुळे शिवसेनेचं नुकसान जे आहे ते अधिक झालेलं आहे. ठीक आहे, बरेचसे लोक प्रतिक्रिया देत होते, जे नेहमीप्रमाणे ज्यांना सत्तेला प्रश्न विचारले की वाईट वाटतं अशा लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आता माझ्याकडे वेळ नाहीये, नाही तर मी त्या घेतल्या असत्या. बऱ्याचदा घेत असतो मी, कारण त्यांना इतर तर कोणी ते सुख देऊ शकत नाही. मला असं वाटतं मी ते देऊ शकतो, त्यामुळे मी ते घेत असतो प्रतिक्रिया. पण मला असं वाटतं की अजून सुद्धा या सगळ्या यंत्रणेमध्ये कोर्ट असेल, सीबीआय असेल, ईडी असेल, इलेक्शन कमिशन असेल, यांचं पावित्र्य जपणं गरजेचं आहे. आणि त्यांचं पावित्र्य जपणं हे जनतेच्या हातात नाहीये, ते अशा बेरोजगार लोकांच्या हातात नाहीये. सूर्यकांत साहेबांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, ते त्यांच्या हातात आहे जे त्या पदावरती बसलेले आहेत. जे पदावरती बसलेले आहेत तेच त्याचं पावित्र्य जपू शकतात.